7 तारखेला धामणवाडी गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष 65 ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला गेलेला आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्रे हलवली. आमचे ॲडिशनल SP, आमची SDPO, इथले चिपळूणचे PI यांची टीम, तसेच LCBची टीम, अशा सगळ्यांनी तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इसमाने त्यांचा निर्घृण खून केलेला आहे. हा खून त्यांनी 6 तारखेच्या आणि 7 तारखेच्या मध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. त्यानंतर पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना. पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन ह्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्घृण खून केलेला होता, अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे. कॅश आणि सोनं कितीची वस्तू एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी 27,000 कॅश ह्याच्यामध्ये घेऊन गेला होता. तसेच 4 सोन्याच्या बांगड्या, चेन आणि एक पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्याचा घरातून घेऊन गेलेला होता. ते खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे. आरोपी एकच आहे की अधिक आहे? याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे. त्याबद्दल आम्ही आत्ता सध्या माहिती देऊ शकत नाहीये, पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. दुसऱ्या आरोपीबद्दल आम्ही आपल्याला माहिती कळवू. त्याबद्दल आमचा तपास चालू आहे. लवकरच माहिती समोर येईल. पुरुष आणि आरोपी आणि एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं? ते ओळखीचे होते आणि ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता, अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे. आणि याच्यातूनच ज्या महिला ज्यांचा खून झालेला आहे वर्षा जोशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते. ते फिरायला जायचे, ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते, तेव्हा जयेश गोंधळेकर त्यांना यामध्ये मदत करत होता. नाही, सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाहीये. मेडिकल रिपोर्ट नंतर त्याच्यावर प्रकाश टाकले. तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या. त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं. CCTV फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते. त्या CCTV फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती. आरोपी कोणत्या दिशेला गेले, रस्त्यावरील बाकी CCTV तपासले असता, आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांना इंट्रोगेट केले असता बरीचशी माहितीचा उलगडा याच्यात झालेला. ते आम्ही आपल्याला कळू. आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती, तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं. आरोपीची माहिती झालेली होती जवळपास, पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो. त्यामुळे आम्ही ते उघड नाही केलं. तो दस्तावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला होता, तो तुमच्याकडे त्यांनी जमा केला आहे? काही गोष्टी आमच्या जसं रिकव्हरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क त्या कॉम्प्युटरची त्यांच्या आणि DVR त्या CCTV फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते. त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेलं आहे. पैसे आणि सोन्यापैकी काही गोष्टी आमच्या अजून ताब्यात घ्यायच्या. ते CCTV मध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की त्या CCTV फुटेज त्या ह्याच्यात आहेत हार्ड डिस्कमध्ये आणि DVR मध्ये, तर त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नष्ट करावं. त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथून आम्ही ती ताब्यात घेतली. पैसे कदाचित त्याच्याकडे असतील, पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं? त्याचा तपास आम्ही करत आहोत. लवकरच त्याची रिकव्हरी होईल. सर, त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही, पण नेमकं असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे फुलापर्यंत? वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या, जी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल, त्यामुळं
त्यांनी हे पाऊल उचललं. मागे